वश्यकारी क्षण मात्रेसी मनोनी मंदोदरीसी सीता प्राप्तीसी पै प्राप्ती। प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो सर्व श्रोत्यांना साष्टांग प्रणिपात करून या असणारी पावन पवित्र प्रभू रामचंद्राची कथा ग्रंथकर्ते सांगत असताना सांगू लागले की राजा रावण सीतेला वश्य करण्यासाठी जी आपली धर्मपत्नी मंदोदरी त्या मंदोदरीची विनंती करू लागलाय। म्हणू लागलाय की हे मंदोदरे तू सत्य पतिव्रता आहेस आणि सत्य पतिव्रता मंदोदरी असल्यामुळं ती नक्कीच सीतेला वश्य करील आणि माझ्या अंकित करील असं असणारे ग्रंथकर्ते सांगू लागले की पतिव्रता हीच पतिव्रतेला फक्त अंकित करू शकते आणि त्याची कथा सांगू लागले। ऐसे विचारोनी रावण निज कार्य सावधान अत्यंत प्रीती करुण निज कांता जाण आचारी। आवा असा राजा रावणानं मनात विचार केला। विचार करून मंदोदरीला बोलून घेतलं। आता कोणतंही काम जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याची जरा वाहवा करावं लागते। वाहवा करून स्तुती करावं लागते की तुझ्यासारखं चांगलं कुणी नाही, तुझ्यासारखी पतिव्रता कुणी नाही। अशी असणारा राजा रावणानं मंदोदरीला बोलून घेतलं आणि तिची स्तुती करू लागला। अत्यंत नम्र अति प्रीतीसी बोलता झाला मंदोदरीसी तो सतीव्रता पतिव्रता होती माझ्या वचनासी नुटेसी। ज्या वेळेस मंदोदरी राजा रावणाच्या जवळ आल्या त्यावेळेस राजा रावणानं अति विनीत झाला, नम्र झाला आणि म्हणू लागलाय मंदोदरी काय तू खरोखरच या असणाऱ्या त्रिलोक्यामध्ये पतिव्रतामध्ये नंबर 1 चा शिरोरत्न आहेस। तुझ्यासारखी पतिव्रताच या पृथ्वी तलावर नाही किंवा या त्रिलोक्यात नाही असे असणारे तो मंदोदरीला राजा रावण बोलू लागलेला आहे। पतिव्रतेचा धर्म पूर्ण नुलंघावे पती वचन ऐसे आहे वेद वचन शास्त्र पुराण संमत। हे मंदोदरी अगं तू सत्य पतिव्रत आहेस आणि सगळा पतिव्रतेचा जो काही धर्म आहे ते तुला माहित आहे। पतीच्या अधीन असते, पतीच्या शब्दांच्या अंकित असते। जे पती म्हणेल त्या पतीच्या अनुसरून पतिव्रता वागत असती असं वेद शास्त्र सांगत आहे। असं राजा रावण मंदोदरीला सांगू लागलेला आहे। मनोनी तुझ्या प्रती करीतसे मी विनंती अनुसरणी वचन स्थिती कार्य निवृत्ती साधावे। हे मंदोदरी आणि त्याच्यासाठी मी तुला काही आज्ञा करणार आहे, मी तुला काही सांगणार आहे आणि ते सांगणार मी जे काही सांगणार आहे ते तू लक्ष देऊन ऐक आणि जे माझं कार्य आहे ते माझं कार्य तेवढं साध्य कर म्हणजे तू सत्य पतिव्रता होशील असा राजा रावण मंदोदरीला बोलू लागला। जानकी भोगाची अवस्था अत्यंत लागली से चित्ता ते कामना स्थितीने वचता प्राण तत्वता होत ते प्राणांत व्यथा होत ते। हे मंदोदरी अगं इतके 6 महिने झालं मी कष्ट करून जी असणारी सीता आहे त्या सीतेचं हरण केलं। सीतेचा भोग भोगण्यासाठी माझ्या मनामध्ये तळमळ झाली आणि जर मी सीतेचा भोग नाही भोगला तर मी काही जिवंत राहू शकत नाही अशी माझी प्राणांत व्यथा झाली। आणि मंदोदरी तू सत्य पतिव्रता आहेस, तू तेवढं माझं काम साध्य कर आणि मला सीता अवश्य करून दे अशी विनंती राजा रावण आपल्या मंदोदरीला पत्नीजवळ करू लागलेला आहे। मांडले अत्यंत निर्वाण निमाले पुत्रादि प्रदान सैन्य निमाले संपूर्ण वीरदार नर नयोदे। हे मंदोदरी अगं मी त्या सीतेचा भोग भोगण्यासाठी हे असणारं एवढं मोठं घनघोर युद्ध केलं। या घनघोर युद्धामध्ये माझे जे असणारे प्रिय पुत्र माझे पोटचे पोरं मेले, माझे प्रधान सेनापती मेले, सर्व माझं
लागलेला आहे. उदंड वीर कुंभकर्ण तोही मारिला विटंबोन गोष्टी सांगावया पुरती जान सांगा ती आनंदुरेची. हे मंदोदरी आता बघ तू बघितलंस माझा जो असणारा भाऊ कुंभकर्ण इतका दाटुका वीर होता, पण त्या असणाऱ्या रामानं त्याला छिन्न विछिन्न करून मारलं. मंदोदरी अगं या असणाऱ्या लंका राज्यामध्ये मला कोणी दोन शब्द बोलल किंवा मला कोणी शहाणपणाच्या दोन गोष्टी सांगल असा माझा एकही आप्त या ठिकाणी शिल्लक राहिला नाही. आणि त्याच्यासाठी ज्याच्यासाठी मी हे सर्व सैन्याची होळी केली ती असणारी सीता मला वश्य करून दे असा म्हणून राजा रावण मंदोदरीची विनंती करू लागलेला. आयसे सकळ कुळाचे निर्दालन झाले असता संपूर्ण माझे हृदयीचे संयदान अर्धक्षण ढळेची. हे मंदोदरी अगं त्या सीतेसाठी मी असणाऱ्या माझ्या पूर्ण लंके नगरीची होळी केली. सर्व सैन्य सर्व प्रधान पुत्र सर्व निमाले, पण त्या सीतेची भोग भोगण्याची इच्छा माझ्या मनामध्ये असल्यामुळं माझा आणखी थोडंही हृदय ढळलं नाही. माझी सीतेवर प्रीती आणि ती सीता अवश्य कर असा राजा रावण पुन्हा पुन्हा मंदोदरीची विनंती करू लागलेला. हे वितारुचे ना अन्न चवी नेली पैठीवान झोप नये केल्या जयना अवस्था पूर्ण लागली. हे मंदोदरी अगं त्या सीतेचा भोग भोगण्यासाठी माझ्या मनामध्ये इतकी तळमळ झाली, मला अन्न गोड लागत नाही, पाणी चव देत नाही. अगं या असणाऱ्या माझ्या राजशयनामधल्या शयनावर मला झोप येत नाही अशी असणारी माझी प्राणांत व्यथा झाली. मंदोदरी ती मला सीता वश्य करून दे अशी पुन्हा पुन्हा राजा रावण विनंती करू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय.